लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमुळे रखडलेला लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता अखेर त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीआधी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्येच देण्यात आला होता। आतापर्यंत 7,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेत। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, त्याचबरोबर फॉर्म भरूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत त्यांचा हप्ता कधी जमा होणार असे प्रश्न उपस्थित होत असताना आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे। अदिती तटकरे नेमक्या काय म्हणाल्यात ते आधी पाहूयात। महायुतीच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसात लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींना त्याचबरोबर आधार सीडिंग झालेल्या नवीन महिलांना सुद्धा हप्ता वितरित केला जाणार असल्याचं तटकरेंनी सांगितलंय। तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।